हाय मित्रांनो, तर मुंबई पोलीस भरतीची जी आपली एक्झाम झाली होती 12 एप्रिल 2026 रोजी, त्याचे लेखी परीक्षेचे गुण जाहीर झाले आहे. ओके, तर तुम्ही जर बघितली तर PDF बघा, 621 पेजेसची PDF आहे. आणि आपण जसं सांगितलं होतं की व्हिडिओमध्ये की 85 ते 86 किंवा 80च्या वरती भरपूर जणांना मार्क्स आहे. तर त्याचप्रमाणे इथे बघू शकता तुम्ही, बऱ्याच विद्यार्थ्यांना हे काय 80 ते 85च्या मध्ये खूप जणांना मार्क्स आहे. ओके, तर त्याच अनुषंगाने आपला कट ऑफ किती असू शकतो ते आपण बघू. आणि त्याच अगोदर जर तुम्ही मार्क्स तुमचे चेक केले नसेल तर तुम्ही चेक करून घेऊ शकता. तुमचा ॲप्लिकेशन नंबर टाकू शकता किंवा सीट नंबर टाका किंवा मग तुमचं नाव टाका. तिन्हीपैकी एक टाकलं तरी तुमचं सर्च होऊ शकतं. तर तुम्हाला इथे सगळे फिमेलचे दिसतील, पण इथे मेलचे पण आहे. जवळजवळ अगोदर त्यांनी फिमेलची लिस्ट, ही मेलची लिस्ट आहे. तर इथे जर बघितलं तर 80 कॉमन मार्क्स आहे प्रत्येक PDF मध्ये तुम्हाला दिसतील. जसे की 81 झाले, 80 झाले, 82 झाले, 81 झाले, 83 झाले, 84, अशा प्रकारे विद्यार्थ्यांना मार्क्स आहे. आता हे मार्क्स तर जाहीर झाले. मी सांगितल्याप्रमाणे जर मागच्या व्हिडिओतच मी सांगितलं होतं की तुमचा रिझल्ट हा एप्रिलच्या एंडपर्यंत येऊन जाईल. ओके, तर कालच आपले मार्क्स जाहीर झाले आणि रिझल्ट पण तुमचे एकत्रित गुण जे येईल, अगोदर एकत्रित गुण येईल किंवा मग डायरेक्ट मेरिट लिस्ट येईल. तुमची डायरेक्ट सिलेक्शन लिस्ट येऊ शकते. मैदानी चाचणी किंवा लेखी परीक्षेचे एकत्रित गुण येऊ शकते किंवा मग डायरेक्ट सिलेक्शन लिस्ट येईल. हो, तर इथे जर बघितलं तर 88 विद्यार्थ्यांना, आता आपण बघू 80पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना किती मार्क्स आहे. ओके, तर त्यानुसार जर बघितलं आपण तर हे बघा, इथे आहे 95 ते 100च्या मध्ये किती विद्यार्थी आहे, तर एकच विद्यार्थी आहे. आणि 90 ते 94च्या मध्ये किती विद्यार्थी आहे, तर 206 विद्यार्थी आहे. आणि 85 ते 89च्या मध्ये 1430 विद्यार्थी आहे. आणि 80 ते 84 मध्ये किती आहे, 3200. जसं की कॉमन मार्क्स होते की 80 ते 85च्या मध्ये जास्त विद्यार्थी असणार, हे कॉमन होतं, कारण तेवढा पेपर सोपा होता काही विद्यार्थ्यांना. ओके, बाकी मग ॲव्हरेज 70-75 घेणारे भरपूर सारे विद्यार्थी होते. पण 70-75 घेतले तर आपलं सिलेक्शन होईल का, तर नाही. तर 80च्या वरती किंवा 85च्या वरती तुम्हाला मार्क्स घ्यायचे होते, तरच तुमचं सिलेक्शन होतं. आता जर बघितलं आपण टोटल 80च्या टोटल जर बघितलं आपण, टोटल स्टुडंट 80 प्लस किती आहे, 4913. ओके, 4913. आणि आपल्या जर जागा बघितल्या तुम्ही, जागा किती आहे आपल्या, 3521. तर म्हणजे आपण ॲव्हरेज जरी पकडलं 80चं किंवा 85, आता इथं ओपनच्या जागा बघा, ओपनच्या जागा किती होत्या, 587 जागा होत्या. आता जर 587 जागा असल्या, ओके, 587 कधी जागा असल्या तर आपण त्याच्यासाठी किती कट ऑफ लागू शकतो हे जर बघितलं, आपले विद्यार्थी आपले किती विद्यार्थी होते, 500. ओपनसाठी किती जागा आहे, ओपनसाठी इथे आहे 987 जागा, 987 आहे. तर 987 विद्यार्थी जर बघितले तर 85च्या वरतीचे विद्यार्थी आहे ते ऑब्वियसली ओपनमध्ये चालले जातील. पण 85 आपण नाही पकडू शकत, कारण त्याच्यामध्ये फिमेल पण असेल, फिमेलचं कट ऑफ वेगळा लागतो आणि काही कॅटेगरीचे पण असतील. ओके, तर त्याच्यामुळे काय होईल, आणि काही पॅरलल रिझर्वेशनवाले म्हणजे स्पोर्ट, प्रोजेक्ट अफेक्टेड, एक्स सर्व्हिसमॅन, अर्थक्विक असे असतील. तर इथे जर ॲव्हरेज जर बघितलं आपण 987 जागा, तर ओपनचा कट ऑफ किती लागू शकतो. मग ओपनचा कट ऑफ जर आपण इथे जर बघितलं तर 85च्या वरती, 85 आपण पकडून चालू. 85 प्लस ग्राउंडचा कट ऑफ किती होता बघा, इथं ओपनचा किती होता, 43. ओके,
85 प्लस 43 जर केले आपण ते किती येतं, 8 आणि 4 12 आणि 5 आणि 3 8, 128च्या जवळजवळ येतोय. म्हणजे आपला कट ऑफ किती लागू शकतो ओपनचा, 130च्या जवळजवळ कट ऑफ हा लागू शकतो. 130च्या जवळजवळ हा कट ऑफ लागू शकतो. आणि फिमेलचा जर विचार केला तर त्याच्यापेक्षा 5 ते 10 मार्क्स तुम्ही कमी पकडू शकता. ओके, 130च्या जवळच लागेल विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यावरती किंवा खाली जाणार नाही. त्याच्यावरती तर नाहीच जाणार, पण 130 आहे एक्सपेक्टेड कट ऑफ आहे. 130पर्यंत आपला कट ऑफ जाऊ शकतो. 129 पण येऊ शकतो, पण ओपनसाठी, ओपन जनरलसाठी 130पर्यंत हा कट ऑफ येऊ शकतो. ओके, आणि फिमेलचा थोडा कमी करून टाका. फिमेलचे 5-10 मार्क्स थोडे कमी करा. 130 जर असले तर आपले 122 किंवा मग 120च्या जवळजवळ, 122 ते 123च्या जवळजवळ हा फिमेलचा कट ऑफ येऊ शकतो. आणि याच्यामध्ये काय होईल, EWSचा थोडा कट ऑफ कमी येईल. EWSचा जवळजवळ 120च्या जवळ, 115 ते 120च्या जवळजवळ येऊ शकतो. आणि फिमेलचा कट ऑफ हा बिलो 100 पण येऊ शकतो किंवा 100च्या जवळपास आसपास येईल EWS कॅटेगरीचा. आणि बाकी जर विचार केला VJ, NTB, NTC, NTDचा, तर इथे जर बघितलं तर जवळपास NTDच्या जर सोडल्या म्हणजे 100च्या जवळजवळ जागा ह्या होत्या. आणि कट ऑफचा जर विचार केला इथे किती लागू शकतो, तर इथे जर आपण 80, 8 आणि 4 12 म्हणजे जवळजवळ 125च्या जवळजवळ ह्या कॅटेगरीचा मेलचा कट ऑफ लागू शकतो. VJ, NTB, NTC आणि NTDचा थोडा कमी जाऊ शकतो. ओके, NTDचा नाही म्हणत आहे, म्हणजे थोडा याच्यापेक्षा कमी जाऊ शकतो किंवा 125च्या जवळजवळ कट ऑफ लागेल. ओके, आणि फिमेलचा थोडा कमी 5-10 मार्क्स तुम्ही कमी करू शकता. आणि बाकी कॅटेगरींचा याच्याच खाली लागणार आहे. ओपनचा 130 बोलला तर बाकी स्पोर्ट पर्सन, प्रोजेक्ट अफेक्टेड, अर्थक्विक, ओपनसाठी जे कट ऑफ आहे ते त्याच्यापेक्षा कमी जातील. ओके, तर हे तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. आणि बाकी जर बघितलं आपण तर इथे SC ST यांचा जर कट ऑफ जर बघितला तर इथे 38-38चा आपला फिजिकलचा इथे लागला होता. आणि यांचा पण 120च्या जवळजवळ कट ऑफ हा लागू शकतो. 120-122च्या जवळजवळ. STचा थोडा कमी येईल आणि SCचा थोडा वरती जाईल. म्हणजे जवळजवळ 120 जरी पकडला आपण तर जर STचा 120 लागला तर SCचा समजून जायचं 2 ते 3 मार्क्स जास्त. ओके, आणि फिमेलसाठी तर अजूनच कमी जाईल STसाठी. आणि SCसाठी पण जो मेलचा कट ऑफ लागेल त्याच्यापेक्षा 3-4 मार्क्स कमी करून टाकायचे विद्यार्थी मित्रांनो. आणि कट ऑफ हा तुम्ही चिंता करू नका, कट ऑफचे व्हिडिओ बघत बसू नका, कारण कट ऑफ हा प्रेडिक्टेड असतो. हा कट ऑफ लागेल, तो कट ऑफ लागेल, त्याच्यापेक्षा तुम्ही वेट करा. लिस्ट ही थोड्याच दिवसात लागणार आहे. आणि कट ऑफ किती लागेल, काय लागेल हे फक्त एक अंदाज असतो, ते कधीच एक्झॅक्ट नसतात. त्याच्यामुळं टेन्शन नका घेऊ, फ्री राहा. आणि तुमचे मार्क्स जर 85च्या प्लस असेल तर समजून जावा तुम्ही सिलेक्ट झाला आहात. ओके, हे मी तुम्हाला गॅरंटी देतो. जर तुमचे मार्क्स 85च्या वरती असेल तर तुम्ही 100% हे सिलेक्ट आहात. तर कसं, जर इथे जर बघितलं तर 85च्या वरती जर मार्क्स आहे तर 1430 प्लस 207 विद्यार्थी होतात. म्हणजे 207 म्हणजे किती झाले, 37 झाले. तुम्ही 100% सिलेक्ट आहात. ज्यांचे मार्क्स 83, 82 किंवा 83 प्लस आहे त्या विद्यार्थ्यांनी चिंता करण्याची गरज नाही, ते 100% सिलेक्ट आहे. ओके, 85च्या वरती तर 100% ते विद्यार्थी सिलेक्ट आहे, त्यांनी चिंता करण्याची गरज नाही, हे मी तुम्हाला सांगतो विद्यार्थी मित्रांनो. कारण तुमचे 85 प्लस, तुम्ही ओपनचा हायेस्ट कट ऑफ आपला कितीचा आहे 43चा, ते प्लस करा, तुमचं 100% सिलेक्शन होणार आहे. तुम्ही कोणत्याही कॅटेगरीमध्ये जरी असला तरी. ओके, तर तुम्ही चिंता करण्याची गरज नाही. आणि तुम्हाला 85 किंवा 84 जरी असले तरी तुमचं सिलेक्शन होणार आहे. तुम्ही बिंदास राहा. कट ऑफचे व्हिडिओ इकडं तिकडं बघू नका. फक्त जे आहे
काठावरती कोणत्या मुलांचा आहे की ज्यांचे मार्क्स हे 80च्या जवळजवळ आहे. ओके, 80च्या जवळजवळ असणारे विद्यार्थी भरपूर सारे आहे. ते जरा इकडे तिकडे होऊ शकतं, पण ज्यांचे मार्क्स हे 85-84च्या जवळजवळ आहे ते 100% सिलेक्ट इथे झालेले आहे. तर अशा प्रकारे हे आपले मार्क्स आहे विद्यार्थी मित्रांनो. इथूनच कळून येते आपल्या जागा किती आहे. आपल्या जागा जर बघितलं तुमचं तर 3529 जागा आहे आणि आपले विद्यार्थी जर बघितले तर 80 ते 84 मध्येच 3000 विद्यार्थी आहे. म्हणजे हे ऑब्वियसली वेटिंगवरती जाणार आहे, पण जे 85+ आहे ते 100% सिलेक्ट होणार आहे. आणि इथे 84चा पण आकडा आहे, तर 83-84 मध्ये जर बघितलं तर इथे पण ह्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होणार आहे. 83-84 85च्या वरती ज्यांचे मार्क्स आहे त्यांनी 100% तुम्ही सिलेक्ट आहात. तुम्ही चिंता करण्याची गरज नाही. कमेंटमध्ये सांगा तुमचे मार्क्स जर 84 ते 83 ते 83च्या अबोव 83 असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. तुम्ही 100% इथे सिलेक्ट झालेले असू शकता विद्यार्थी मित्रांनो. ओके, आणि बाकी कॅटेगरीनुसार जर बघितलं तर मग इथे कट ऑफ थोडा कमीच येणार आहे. म्हणजे 80चे खालचे ज्यांचे मार्क्स आहे ते पण कॅटेगरीनुसार, आणि स्पोर्ट पर्सन, प्रोजेक्ट अफेक्टेड, अर्थक्विक, एक्स सर्व्हिसमॅन, पार्ट टाईम, पोलीस चाइल्ड, होमगार्ड, तर यांना 80च्या खाली जरी मार्क्स असले तरी ते काही विद्यार्थी ते पण सिलेक्ट होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. हे तुम्ही लक्षात घ्या. तुम्ही जर ह्या रिझर्वेशनमध्ये असाल आपल्या स्पोर्ट, प्रोजेक्ट अफेक्टेड, अर्थक्विक, एक सर्व्हिसमॅन, तर तुम्ही चिंता करण्याची पण गरज नाही आहे. तुमचे मार्क्स जर 70 ते 80च्या मध्ये जरी असले तरी सिलेक्ट तुमचं सिलेक्शन होणार आहे. कारण इथे जर बघितलं तर तुमचे ग्राउंडसाठीच मिनिमम कट ऑफ आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. फक्त 25चा कट ऑफ तुम्हाला आला होता बऱ्याच कॅटेगरींसाठी. फक्त ओपनचा जर विचार केला तर इथे प्रोजेक्ट अफेक्टेड आणि एक सर्व्हिसमॅन यांचा कट ऑफ थोडा हाय गेला होता, आणि होमगार्डचा पण बाकी कट ऑफ हा 28च्या जवळजवळ आहे. आणि हेच की तुमचं सिलेक्शन 100% होईल. तुमचे मार्क्स जर तुम्ही ह्या कॅटेगरीचे असाल, कोणते, स्पोर्ट पर्सन, प्रोजेक्ट अफेक्टेड, अर्थक्विक, एक सर्व्हिसमॅन, पार्ट टाईम, आणि पोलीस चाइल्ड, आणि होमगार्ड, आणि अनाथ. ओके, तर तुम्ही पण चिंता करण्याची गरज नाही. तर तुमचं पण सिलेक्शन होईल जर तुमचे मार्क्स 80च्या खाली असले तरी पण. ओके, आणि बाकी आपण जर विचार केला जनरल आणि वुमेनचा तर त्यांचंच थोडं इथे हे होऊ शकतं. कारण इथे जर बघितलं तर आपले ज्या मुली पण आहे, मुलींचं मी सांगू शकतो की ज्या मुलींचं मार्क्स हे 80च्या वरती आहे त्या पण 100% सिलेक्ट होऊ शकतात विद्यार्थी मित्रांनो. याची पण चिंता करण्याची गरज नाही, कारण याच्यामध्ये फिमेल पण, मेल प्लस फिमेल दोन्ही आपले याच्यामध्ये विद्यार्थी आहे. तर चिंता करण्याची गरज नाही. तुमचे मार्क्स जर 85-83च्या वरती असेल तर तुमचं 100% हे सिलेक्शन झालेलं आहे. आणि कट ऑफचे व्हिडिओ बघत नका बसू विद्यार्थी मित्रांनो. त्याने काय होईल, तुम्हाला चिंता वाटेल, एन्झायटी होईल. त्याच्यापेक्षा काय करा, तुम्ही शांत राहा. थोड्याच दिवसात तुमची एक कंबाईन म्हणजे ग्राउंड प्लस लेखीचे मार्क्स दोन्ही येऊ शकतात. आणि नाही दोन्ही जरी आले तर तुमची डायरेक्ट सिलेक्शन यादी पण येऊ शकते, किंवा मेरिट लिस्ट येऊ शकते, किंवा मग सिलेक्शन यादी. ह्या तिन्हीपैकी कोणती तरी एक गोष्ट थोड्याच दिवसात तुम्हाला भेटणार आहे. तर तुम्ही चिंता करू नका, निश्चिंत राहा. तुमचे मार्क्स चेक करा फक्त PDF मध्ये, आणि तुमचे मार्क्स जर 83च्या प्लस असेल तर तुम्ही निश्चिंत राहा, तुमचं सिलेक्शन 100% होऊ शकतं. ओके, तर अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलवरती राहा. धन्यवाद.